हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक चॅनेलच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवरतीही क्लिक करा। दिव्यांची अमावस्या, ज्याला आपण दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या असेही म्हणतो, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। या दिवशी मुख्यत्वे घरातील दिवे, समया, निरंजने आणि लामण दिवे स्वच्छ करून उजळून त्यांची पूजा केली जाते। तर हाची सुबोध गुरूंचा या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत कहाणी दिव्यांच्या अवसेची। ऐका दीपकांनो तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। त्याला एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाचच आळ आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला। त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी हिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला हाकलून दिली। तिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या। दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा। त्याचप्रमाणे ही घरातून निघून गेल्यावर ते बंद पडलं। पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीवरून येत होता। एका झाडाखाली मुक्कामास उतरला। तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला। आपल्या सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडांवर येऊन बसले आहेत। एकमेकांशी गोष्टी करत आहेत। कोणाचे घरी जेवायला काय काय केलं आहे, कशी कशी पूजा मिळाली वगैरे गप्पा चालल्या आहेत। सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली। त्यांच्या मागून राजाच्या घरातला दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही। मी दरवर्षी दिव्यात मुख्य असायचा। माझा थाटमाट जास्ती व्हायचा। त्या मला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत। इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा। त्याची एक सून होती। तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला। आपल्यावरचा प्रमाद टाळला। इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाचच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा। तिची रात्री चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली। दुसरे दिवशी तिची फजिती झाली। सासूदिरांनी निंदा केली, घरातून तिला हाकलून दिली, म्हणून मला हे दिवस आले। ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे। जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला। घडलेला प्रकार राजानं श्रवण केला। आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली। घरी आला। कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे का म्हणून चौकशी केली। तिला मेणा पाठवून घरी आणली। झाल्या गोष्टीची क्षमा मागितली। साऱ्या घरात मुख्य तयारी दिली। ती सुखानं रामराज्य करू लागली। तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा ही टळो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुपूळ संपूर्ण। मला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।